आढळा नदीत मोठा विसर्ग सोडल्याने सिन्नर अकोले देवठाण रस्ता थोड्याच वेळात बंद होण्याची शक्यता आहे। पोलीस प्रशासन 11 वाजता दाखल झाली, परंतु जनता ऐकत नाही। काल गुरुवारी आढळा धरण पूर्ण भरल्यामुळे सांडपात्रातून मोठ्या प्रमाणे विसर्ग आढळा नदीत सोडण्यात आलेला आहे। विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आढळा नदीला महापूर आलेला आहे। देवठाण गावाजवळ असलेल्या सिन्नर अकोले देवठाण रस्त्यावर असलेल्या पुलावरून पाणी वाहत आहे। तरीही मोटरसायकल, कार, पिकअप, ट्रक्स असे वाहन पुलावरून पाण्यातून जात आहेत। अकोले पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाने याकडे लक्ष देऊन वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न करावा। गावातील ग्रामस्थांनी सांगून सुद्धा प्रवासी ऐकत नाहीत। त्यामुळे या ठिकाणी पोलीस प्रशासन उपस्थित झाले आहे, परंतु प्रवासी ऐकत नाहीत। एकंदरीत 1060 दलघफू क्षमतेचे आधरणातून गेल्या 25 वर्षात आढळा नदीला पुराचे एवढे मोठे प्रमाणात पाणी जाण्याची पहिलीच वेळ आहे, असे जाणकार वयोवृद्ध लोक सांगत आहेत। पूर आलेला आहे आणि देवठाणपासून सांडपासून पाणी सुटल्यामुळे आढळा देवठाण येथील पुलावरून पाणी गेलेलं आहे आणि एक महापूर आलेला आहे। त्यामुळे अकोले सिन्नर रस्त्याची रहदारी बंद होण्याची थोड्या वेळात चिन्ह दिसत आहे। माझ्या गोंदापूर पाहिला 2000 साली मागच्या वेळेस, आता 2027 साली महापूर आला। असं कधीच पाहिलं नव्हतं पाणी, आज पहिल्यांदा मी बघतो। माझ्या आयुष्यातला हा दुसरा क्षण आहे। देवठाण येथील आढळा नदीवरील पूल हा सध्या ओव्हरफ्लो झालेला आहे। सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी, कारण पाण्याचा वेग जो आहे तो अत्यंत जोरात आहे। आपण इकडं सध्या प्रशासनातर्फे सर्व दोन्हीकडचे रस्ते बंद केलेले आहेत, तरी कोणत्याही नागरिकांनी पूल ओलांडू नये, कारण पाण्याचा प्रवाह एकदम जोरात वाहत आहे। अजून 1 तासाभरामध्ये पाणी कमी होईल, त्याच्यानंतर जेव्हा पुलाखालून पाणी जाईल त्यावेळेलाच नागरिकांनी पूल ओलांडावा, ही सर्व नागरिकांना विनंती आहे। देवठाणहून महावृत्त वेद न्यूजचे संपादक शिवाजी पाटोळे